कोल्हापूरमध्ये पुत्रप्राप्तीच्या बहाण्यानं फसवणूक आणि गर्भलिंग निदान गर्भपात करणाऱ्यांचा पर्दाफाश झालाय। दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवायांमध्ये एका बोगस डॉक्टरसह खऱ्या डॉक्टरवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी एका डमी रुग्णासोबत स्टिंग करून हे दोन्ही प्रकार उघडकीस आणलेत। पाहुयात हा धक्कादायक प्रकार नेमका कसा आणि कुठे सुरू होता आणि या धक्कादायक प्रकाराचं पुढारी न्यूजच्या हाती लागलेला हा स्टिंगचा व्हिडिओ सुद्धा पाहुयात। तुम्ही पत्ती पाळा, तुम्हाला चेक पण करायला लागणार नाही याची गॅरंटी मी देतो। हां, 100% तुम्हाला मुलगा होणार। वंशाला दिवा असावा या जुनाट मानसिकतेच्या गळाला लागलेल्या व्यक्तीला तितक्याच आत्मविश्वासानं आश्वस्त करणारा हा डॉक्टर। कोल्हापुरात सुरू असलेला हा धक्कादायक गोरखधंदा स्टिंग ऑपरेशनमुळे हा प्रकार उघड आलाय। एखाद्या पॅथ लॅब किंवा गायनेक स्पेशलिस्टच्या दवाखान्यातली ही दृश्य असावीत असंच तुम्हाला वाटेल, पण या ठिकाणी पोलीस पाहून तुम्हाला आणखी प्रश्न पडतील। हो, ही कोल्हापूरच्या वाशी नाका परिसरातील वंशाला वारस मिळवून देणारी लॅब आहे। या ठिकाणी वंशाला दिवा मिळवून देण्याची खात्री करून देत उपचार केले जायचे। पुत्रप्राप्तीची स्वप्न पाहणाऱ्यांना जाळ्या तोडण्यासाठी सोशल मीडियावरून जाहिरात सुद्धा केली जायची। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हासूरकर यांनी स्टिंग ऑपरेशन केलं आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणलाय। इथं नेमकं आम्हाला आता सांगितलं होतं की पहिल्यांदा आम्ही एक औषध घेतलं होतं की मुलगाच पाहिजे होता आम्हाला, आणि मग त्यांनी असं सांगितलं होतं की गर्भ राहिल्यानंतरनं 60 दिवसाच्या आतमध्ये आमचं औषध घ्या, मग मुलगाच होईल, आणि ठराविक त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की त्या इन्स्ट्रक्शन तुम्ही फॉलो करा। कसलेशी कॅप्सूल देऊन आणि अघोरी पथ्यांचं पालन करायला सांगून 1-1 लाख रुपये उकळायचे। बाकीचं काही खायचं नाही, रेडा झालेल्या म्हशीचंच दूध प्यायचं, तिचंच ताक, लोणी, तूप, दही, दूध, पनीर सगळं तिचं खायचं। अंडी मासे खायचे नाहीत, कोंबडा खायचा। अशा पद्धतीने आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलं। गर्भधारणा झाल्यानंतर अशा प्रकारे लिंग बदल करणं शक्यच नसतं, मात्र अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन लाखोंचा गंडा घालणाऱ्याचा हा प्रकार बिनबोभाट सुरू होता। त्यामुळे 21व्या शतकातही जनजागृतीची गरज असल्याचं दिसतंय। त्याच्यानंतर आम्ही त्यांना असं सांगितलं की 3.5 महिन्याची गर्भवती आमच्याकडे आहे, तर तिची सोनोग्राफी करायची, आणि मुलगा किंवा मुलगी असेल तर ते आम्हाला ॲबॉर्शन करून काढून टाकायचे, आणि तुमची औषधं आम्हाला मुलग्यासाठी घ्यायची आहेत। अशा पद्धतीनं आम्ही इथं काय आढळलं तुम्हाला? इथं आल्यावर आढळलं की त्यांनी सोनोग्राफी केली। आमच्याबरोबर एक जी महिला आली होती तिची सोनोग्राफी केली आणि आम्हाला सांगितलं की तिला मुलगी आहे, आणि ते लिंग सुद्धा आम्हाला त्यांनी सोनोग्राफीवर दाखवलं, आणि त्याच्यानंतर मग ही कारवाई झालेली आहे। जो जादूटोणा विरोधी कायदा आहे त्याच्यानुसार पण FIR व्हायला पाहिजे, PCPNDT कायद्याखाली पण ह्याचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, आणि त्याच वेळेला ड्रग ऑफिसरला कॉल देऊन कुठून हे ड्रग्स मिळवले जातात, कुठं याचं प्रोडक्शन चालतं, ह्याची पाळंमुळं पूर्णपणे खणली गेली पाहिजेत, आणि त्या संबंधित यंत्रणेवर पण ह्याचा या पद्धतीचा बेकायदेशीर ड्रग्स विकले म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे। जामीन मिळता कामा नये आणि 6 महिन्याच्या आतमध्ये याचा निकाल लागून यांना शिक्षा लागली पाहिजे। एकीकडे पुत्रप्राप्तीच्या बहाण्यानं फसवणुकीचा प्रकार सुरू होता, तर दुसरीकडे गर्भलिंग निदान करण्याचा, गर्भातल्या नकोशा गर्भाच्या हत्येचा उद्योगही सुरू होता। या स्टिंग ऑपरेशननं सरकारी नियम धाब्यावर बसवणाऱ्या डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या विकृतीचा पर्दाफाश केलाय। संबंधित बोगस डॉक्टरासह दोघा साथीदारांना देखील काल ताब्यात घेण्यात आलेला आहे। खरं तर कोल्हापुरात अशा पद्धतीची जाहिरात व्हायरल करून अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार देखील काल उघडकीस आला। त्यामुळं या सर्वांचं स्टिंग ऑपरेशन करत गीता हासूरकर ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून हा सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस आणण्यात आला। तर दुसरीकडं कोल्हापुरातल्या याच बांबवडे या गावामध्ये एका डॉक्टरांवरती अवैधरित्या गर्भलिंग निदान करत असल्याचं उघडकीस आलं, आणि त्यांच्यावर देखील या ठिकाणी कारवाई करण्यात आली। त्यांना आपण आता ही गोळी दिली आहे, ही गोळी म्हणजे काय तर बाळाचा रक्तपुरवठा बंद करते। त्याच्यामुळे काय होतं की ब्लिडिंग जे होणार असतं ते होत नाही। म्हणजे एक मुद्दा तिथला संपला। आता त्याच्या पुढे काय करतो, आता तुम्ही उद्या ऍडमिट झाल्या की आम्ही काय करतो, उघडण्यासाठी इंजेक्शन देतो, आणि जिभेखाली किंवा खाण्यासाठी पण एक गोळी दिली जाते ज्यानं तुम्हाला कळा सोडतात। नॉर्मल डिलिव्हरीसाठी तुम्हाला पेन सोडतील, बारीक 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 कळा वाढत 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 जाते।
त्या पद्धतीने पिशवीतून उघडत जाईल. अंदाजे आपला आता 18 आठवडे झाले तर 18 आठवडे म्हणजे बाळाचं वजन अंदाजे 200 ते 250 ग्रॅम असेल. म्हणजे पिशवीचं तोड 3 ते 4 सेंटीमीटर म्हणजे एवढंच उघडलं की ऑटोमॅटिक डिलिव्हरी झाल्यासारखी डिलिव्हरी होणार. तुम्ही बेबी घेऊन जावा कुठे तुमच्या ह्याच्यात शेतात वगैरे कुठं असेल दफन करा. ती 4-8 दिवसात विरघळून जाते. एकदम मऊ असते ती बिलबिलीत असते. असं खूप कठीण नसतं. त्याच्यावर एखादं झाड लावा म्हणजे आपल्याला सॅटिस्फिकेशन किंवा आपण त्याला वाढवले असं. 21व्या शतकात देशाची वाटचाल जगाला दिशा देण्याकडे सुरू असताना, स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार सुरू असताना अजूनही भेदाभेद करत वंशाला दिवा हवा हा अट्टाहास सुरूच आहे. लाजिरवाणी बाब म्हणजे काही सुशिक्षित लोक सुद्धा त्यात दोषी आढळत आहेत. कोल्हापूरहून शेखर पाटीलसह प्रसिद्धी नामदार, पुढारी न्यूज.